बुलेटवर एसपी सुदर्शन रस्त्यावर ईद ए मिलादुन्नबी पूर्वी अहिल्यानगर पोलिसांचा जबरदस्त सिक्युरिटी प्लॅन. झेंडा मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडमध्ये. एसपी सुदर्शन थेट बुलेटवरून मैदानात. शहराच्या सुरक्षेची केली पाहणी. अहिल्यानगर शहरात ईद ए मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. झेंडा मिरवणूक शांततेत आणि कोणत्याही अनुचित प्रकाराविना पार पडावी यासाठी पोलिसांकडून शहरभर विशेष बंदोबस्त आणि गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी कार्यालयात बसून परिस्थितीचा आढावा घेण्याऐवजी थेट ग्राउंडवर उतरून बुलेटवरून शहराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मोठा पोलीस फौजफाटाही तैनात होता. मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग, संवेदनशील भाग आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करत एसपी सुदर्शन यांनी पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सण उत्सव आनंदात आणि शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षकांचा थेट ग्राउंडवरील ॲक्शन मोड आणि पोलिसांचा वाढवलेला बंदोबस्त सध्या अहिल्यानगरमध्ये चर्चेचा विषय ठरत असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची ही धडाकेबाज तयारी कौतुकास्पद ठरत आहे. झेंडा मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ऑफिसमध्ये बसून न राहता थेट बुलेटवर रस्त्यावर उतरले आणि शहराची पाहणी केली, काय सांगा? सर्वांना नमस्कार. सर्वांना माहीत आहे, येणारे 26 तारीखला ईद ए मिलादचा उत्सव आहे. त्या अनुषंगाने काल आमच्या पूर्ण टीमने रूट मार्च घेतलेला होता. त्या अनुषंगाने माझा पण पहिल्यांदा हा अनुभव आहे. तो त्यासाठी मी आज बाईकवर फिरून जे पूर्ण रस्त्याच्या पाहणी केलेला आहे. माझ्या वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल एस पी एस डी आणि ठाणेदार आणि जे गोपनीय स्टाफ सोबत फिरलेलो आहे. आणि असं माहीत पडला की 2 मिरवणूक निघत आहे. ते दुपारीच्या एक आणि ते संध्याकाळीच्या दुसरा मिरवणूक आहे. त्या अनुषंगाने आता पाहितलं आहे की ते कापड बाजारमध्ये जे रोडचं दुरुस्ती पण चालू आहे. त्यांचे परवा दिवशी जे मीटिंग झाला होता त्यामध्ये म्युन्सिपल कमिशनर पण बोललो की ते दुरुस्ती करून देणार आहे. तो त्या अनुषंगाने ते जुने रूट तोच फॉलो होणार आहे. फक्त एवढंच विनंती आहे सर्व नागरिकांना आणि मुख्यतः मुस्लिम बांधवांना, जे जुने रूट आहे ते वापरा आणि मेनली आक्षेपार्ह स्टेटमेंट, बॅनर्स असतील आणि ते मोठा फ्लॅग्स फिरू नका. तुम्हाला पण माहिती आहे ते जुने रस्ता आहे, ते मॅक्झिमम वायर्स आहेत, इलेक्ट्रिक वायर्स आहे. आणि जे फ्लॅग्स तुम्ही बनवताय ते वुडन स्टिक्सचे बनवा आणि नाहीतर प्लास्टिक पाईप वापरा. नाहीतर ते तुम्ही स्टील रॉड काय वापरला तर तिकडे बरेच ठिकाणी जे ट्रान्सफॉर्मर्स आहे, इलेक्ट्रिक कनेक्शन्स आहे त्यासाठी. आणि हा मुद्दा आज रूट पाहणीनंतर उद्या आमच्या शांतता बैठक पण आहे. तो शांतता बैठक जे कलेक्टर ऑफिसला घेणार आहे तो उद्या संध्याकाळी 6 वाजा जे मुस्लिम बांधवच्या आणि शांतता जे मेंबर्स आहे, शांतता कमिटी मेंबर्स, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहे. आम्ही विनंती पण करणार आहे. ते अत्यंत शांतताने हा दरवर्षी होत आहे जे उत्सव, त्या अनुषंगाने या वर्षी पण अजून होऊ द्या म्हणून. आणि काय काळजी घ्यायची आहे त्या सूचना मी देणार आहे. आणि त्यांच्या पण आम्ही ऐकणार आहे की काय त्यांच्या काही अडीअडचण असेल तर ते चर्चा करून आम्ही दूर करणार आहे. तो तुमच्या माध्यमातून बोलू इच्छितो. तरी पण या वर्षी काही रस्ता दुरुस्तीच्या विषयीमध्ये थोडं काळजी घ्यावा लागेल. तो पोलीस तुमच्या सहकारासाठी आहे आणि तुम्ही पण पोलीसला सहकार करावी या विनंती करण्यासाठी तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो. ते चालू आहे. ते नेहमी प्रत्येक सण उत्सवमध्ये आमच्या जे SOP आहे त्यामध्ये काही चेंज होत नाही आहे. जे लोक जे समाजकंटक आहे, जे शांत भंग करणारे जे लोक आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई चालू आहे. तुम्ही आता कुठे कुठे पाहणी केली? कुठे ते जुने रस्ते आहेत आम्ही पाहणी केले. कोतवाली पासून जे मस्जिद पासून सुरू केला आणि दुपारीचा रूट वेगळा आहे आणि ते जास्त नाही आहे. ते 2-2.5 ते 3 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि काही मध्ये काय दुरुस्ती चालू आहे. ते आम्ही म्युन्सिपल कमिशनरला पण आम्ही लेटर देणार आहे परत की काही दुरुस्ती पाहिजे असेल तर तुम्ही लगेच करा. आणि हे मुख्य आहे ते दुपारीचा जे संध्याकाळीचा रस्ता आहे ते लगभग ते 6 किलोमीटर पर्यंत आहे. तो आम्ही गल्ली पाहून बघितलं की मॅक्झिमम जे मुस्लिमच्या वस्ती आहे आणि मिश्र वस्ती कमी आहे. तरी पण काय होतं ते रस्ता छोटा असल्यामुळे सर्वांच्या काय ना ते सहकार पाहिजे. आणि मुख्यतः जे बाहेरून लोक येतात त्यांना माहीत नाही. आणि मुख्यतः जे मुस्लिम समाजचे जे वरिष्ठ लोक आहे
ते पण विनंती केली की सर्वांनी ते तुमच्या मोहल्लामध्ये जे मस्जिदमध्ये पण ते घोषणा करणार आहे की शांततापूर्वक काढावे म्हणून हा मिरवणूक. त्यासाठी आमचा पण काय एक्सपिरियन्स होतील आणि काय आम्ही किती बंदोबस्त लागणार आहे, काय लागणार आहे, ते त्यासाठी आज पाहणीमध्ये स्पष्ट झालं की आम्ही जास्त बंदोबस्त लावणारच आहे. तरी पण एक अंदाजसाठी आम्ही हे पाहणी घेतली आणि कॉन्फिडन्स देण्यासाठी पब्लिकला की पोलीस आहे तुमच्यासाठी, तुम्ही पण पोलिसला सहकार्य करा.